नमस्कार मित्रांनो, तर सकाळचे वाजलेत 5 आणि गज्जीने खूप छान सकाळ सकाळी डोसे आम्हाला बनवून दिलेत नाश्त्याला. आज आम्ही निघणार आहोत शिरोडा बीचला फिरायला. असंच आमच्या एंगेजमेंटची पहिली ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. सो इथे गज्जी आता स्वतःचे कपडे जे डिक्कीत तिने घरातून आणले होते ते सगळं ती बाहेर काढते, तिला चेंज करायचं म्हणून. तोपर्यंत आमच्या शेरासोबत विक्रांत एन्जॉय करत होता. देन आम्ही सगळेजण बाहेर पडलो आणि ह्या दोघांची मस्ती कधीच संपत नाही. मी तयार झाली आहे, गज्जी तयार झाली आहे. आम्ही ऑलमोस्ट 6 जण गाडीत बसलो आहे, त्यामुळे विक्रांत स्वानांच्या सध्या मांडीवरच आहे. मम्मी पण बाईकून निघालो. वाटेवर आम्हाला एक ताई करवंद विकताना दिसला, सो ते घेतलं. इथून आम्ही अंबोली घाटाची मजा घेतोय. खूप छान थंड वारा सुटलेला, पण तेवढंच ऊन होतं. अंबोली घाट संपल्यावर आम्ही खाली थांबलो बिकॉज आम्हाला खूप गरगरत होतं त्या घाटामुळे. इथे आम्ही ताक, सोलकढी हे सगळं प्यालो. खूप छान होतं. ताकापेक्षा आम्हाला सोलकढी आवडली. कोकणात चालले म्हटल्यावर आम्हाला सोलकढी इज मस्ट, आम्ही ते पिणारच होतो. सावंतवाडीला पोचलो आहे. सावंतवाडीला आता मोती लेकची मजा घेऊन आम्ही गाडीत बसलो आहे. आणि हे लोक वडापाव, एवढा गरमीचं हे लोक वडापाव खात होते. वडापाव खाऊन झाल्यावर ह्यांच्यात जोश आला आहे. शाळा दोघी नाचत आहेत. शिरोड्याला जायच्या आधी आम्हाला रेड्डीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं, सो तिकडे गेलो. एवढ्या सकाळचं सुद्धा खूप भयंकर ऊन होतं. बाप्पांसाठी जास्वंदाचे हार घेतले आणि खूप छान असं बाप्पांचं दर्शन घेतलं. तिथूनच काही अंतरावर शिरोडा बीच आहे, त्यामुळे आम्ही तिथे थांबणार होतो. आणि पुढे खूप मजा, धमाल, मस्ती खूप आहे. पुढचे व्लॉग्स बघण्यासाठी नक्की आमच्या चॅनलला व्हिजिट करा बिकॉज हा फक्त पार्ट 1 आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.